मालेगाव येथे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर एका अज्ञाताने गोळीबार केलाय। या घटनेने मालेगाव शहरात तणावपूर्ण वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे। एमआयएमचे माजी महापौर यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय। या घटनेमध्ये अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले। त्यांना 3 गोळ्या लागल्या तर एक हातावर, एक पायावर तसंच एक गोळी छातीवर लागली आहे। या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली। एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केलाय। या घटनेत अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले। यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तातही मोठी वाढ करण्यात आली आहे। गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी या घटनेबाबत पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वीच मालेगाव येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची घटना घडली होती। तरुणांनी गावठी कट्ट्याने गोळीबारही केला होता। या घटनेला 24 तास उलटत नाही तोच पुन्हा मालेगाव शहर परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने मालेगावात वातावरण तापलं असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी व शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवावं अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून केली जाते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह विशाल रोकडे, नाशिक।